नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करणार आहोत. भाषा ही वर्षानुवर्षे नदीप्रमाणे प्रवाहित असते. सुमारे 1.25 लाख चौरस मैल प्रदेशात मराठी भाषा बोलली जाते. समुद्र किनारा, सह्याद्रीचा खडकाळ प्रदेश, घाटावरील प्रदेश यासारख्या प्रदेशात जरी मराठी बोलली जात असली तरी स्थानपरत्वे तिच्यात अनेक बदल जाणवतात. पण अखंड महाराष्ट्राची ग्रांथिक भाषा साधारणपणे एकच असलेली दिसते. त्याच भाषेला आपण प्रमाण भाषा असे म्हणते. आता प्रमाण भाषा म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहणार आहोत. एक विस्तीर्ण प्रदेशात बोलली जाणारी, अनेक बोलीभेदांना स्थानिक भेदांना सामावून घेणारी, राजकारण समाजकारण संस्कृती या शिक्षण क्षेत्रामध्ये वापरली जाणारी आणि समाजाकडून लेखन व्यवहारासाठी स्वीकारली गेलेली भाषा म्हणजेच प्रमाण भाषा होय. प्रमाण भाषेची वैशिष्ट्ये पाहताना आपल्या असं लक्षात येतं की प्रमाण भाषा एका विस्तृत प्रदेशात बोलली जाते. समाजातील निरनिराळ्या गटांकडून आपापसात व्यवहार करण्यासाठी तिचा वापर होतो. प्रमाण भाषा महत्त्वाच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक व्यवहारांसाठी वापरली जाते. शिक्षणाचे व ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून तिचा वापर होतो. लेखनासाठी समाजातील सर्व गट प्राधान्याने प्रमाण भाषेचाच आधार घेतात. प्रमाण भाषेमुळे समाजाचे एकसंघत्व टिकवले जाते. प्रमाण भाषेमुळे समाजाचा इतिहास सांस्कृतिक वारसा जतन केला जातो. प्रमाण भाषा ही समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वाची खूण असते. आता प्रमाण भाषेबरोबरच आपण बोली म्हणजे काय अभ्यासणार आहोत. खरे पाहता भाषा आणि बोली यांना एकच अर्थ आहे. ती जी बोलली जाते ती भाषा किंवा बोली, अर्थाच्या दृष्टीने त्यात अंतर नाही. सर्वच भाषा प्रथम बोली असतात. पत्रव्यवहारात भाषा आणि बोली यात फरक केला जातो. प्रामुख्याने प्रमाण भाषा म्हणजे भाषा आणि अन्यत्र बोलली जाणारी विविध रूपे म्हणजे बोली असा साधारण समज प्रचलित आहे. म्हणजे भाषा आणि बोली हे उत्पत्तीनुसार प्रत्यक्षात समानार्थी शब्द असले तरी त्यांना वेगवेगळी अर्थछटा प्राप्त झालेल्या आहेत. उदाहरणार्थ भाषा म्हणजे मराठी आणि बोली म्हणजे अहिराणी, कोकणी, डांगी वगैरे. म्हणजेच भाषा अधिक व्यापक ह्या थोड्या लहान परिघात सामावलेल्या अशी साधारण समजूत दिसते. परंतु बोली म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी बोलीची व्याख्या पाहणे उचित ठरेल. बोलीची व्याख्या आपण पाहतोय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विश्वकोश खंडात म्हणतात, व्यक्तिसमूहाला आपण पूर्णपणे एक रूप ज्याचे भाषिक रूप वापरतो असे वाटते त्याची भाषा म्हणजे बोली. येथे व्यक्तिसमूह व त्याची भाषा यांना गृहीत धरून व्याख्या केलेली दिसून येते. नागो कालेलकर म्हणतात, बोली हे दैनंदिन व्यवहाराचे स्वाभाविक साधन आहे. परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते. मुख्य परंपरेत आल्यामुळे तिच्या अंगी अनेक प्रकारचा जिवंतपणा असतो. ही साधी पण परिणामकारक असते. आपले रूप प्रतिष्ठेच्या आरशात पाहून इतरांना ते आकर्षक वाटेल असे करण्याचा प्रयत्न करायला तिला वेळ नसतो. तिची स्वाभाविकता हेच तिचे वैशिष्ट्य होय. आपण आता प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यातील परस्पर संबंध अभ्यासणार आहोत. प्रमाण भाषा ही मुख्यतः केंद्रस्थानी असते. तिच्यामध्ये अनेक बोली सामावलेल्या असतात. दोन दूरचे किंवा सीमेवरच्या बोलींना ती जवळची असते. उदाहरणार्थ हलबी, कुडाळी. प्रमाण भाषेचे आकलन क्षेत्र विस्तृत असते. या उलट बोली ही एका विशिष्ट प्रदेशात बोलली जाते. प्रमाण भाषा ही प्रारंभिक अवस्थेत बोलीच असते. कोणतीही बोली कालांतराने प्रमाण भाषा होऊ शकते. भाषा व बोली यांच्यात अनेक प्रकारचे साम्य आढळते. स्वनिम, पदिम, रूपव्यवस्था, वाक्यसंरचना या सर्वच बाबतीत भाषा व बोली यांच्यात साम्य आढळून येते. प्रमाण मराठी विमान, बोलीत इमान. प्रमाण भाषा ही लिपिबद्ध असते, पण बहुतेक बोलींना लिपी नसते. पूर्वी कोकणीला लिपी नव्हती. लिपिबद्धतेमुळे प्रमाण भाषेला अभिव्यक्तीचा विशिष्ट स्तरावरील दर्जा प्राप्त होतो. त्यामुळे प्रमाण भाषेत औपचारिकता येते. प्रमाण भाषा ही अनेक बोलींचे वर्तुळ असते. तिला एक केंद्रवर्ती क्षेत्र असते. प्रसार आणि प्रसारामुळे तिचा विस्तार होतो. या उलट बोलीचा संकोच होतो, तर कधीकधी त्या नष्टप्राय देखील होतात. उदाहरण चित्पावन बोली.
प्रमाण भाषेच्या सीमाक्षेत्रावरील भागात इतर भाषांचे मिश्रण आढळते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील बेळगाव कारवारच्या मराठीची कानडी तर डांगी भाषेची गुजरातीशी संमिश्रण जाणवते. त्यामुळे द्वैभाषिक समस्या निर्माण होतात. प्रमाण भाषेला बळ द्यायचं काम बोलीभाषा करते. म्हणून बोली ही प्रमाण भाषेची शोषक नसून पोषक आहे. बोलीभाषा ह्या प्रमाण भाषेशी नाळ जोडून असतात. त्यामुळे प्रमाण भाषा जाणणाऱ्यास बोलीचे आकलन करताना अडचणी येत नाहीत. महाराष्ट्रातील मराठीचे स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्यानुसार अनेक प्रकार पडलेले आहेत. कोकणी, घाटी, वऱ्हाडी, नागपुरी, खानदेशी, अहिराणी अशा काही बोलीभाषा मराठीच्या आहेत. मराठीचे क्षेत्र विस्तृत असून भौगोलिक वैविध्यतेमुळे अनेक विविधताही पाहावयास मिळते. या विविधतेचा भाग म्हणून आपण वऱ्हाडी बोली पाहणार आहोत. महाराष्ट्राला उत्तरेकडील परमसीमेवरील ही भाषा आहे. वऱ्हाड व मध्य प्रांताच्या दक्षिण भागात ही भाषा बोलली जाते. साधारणपणे वऱ्हाड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात ही बोली बोलतात. तिला वऱ्हाडी असं नाव प्राप्त झालेलं आहे. जॉर्ज गियर्सनने केलेल्या बोलींच्या वर्गवारीत या बोलीला महत्त्वाचे स्थान आहे. वऱ्हाडी बोलीचे क्षेत्र आपण बघितलं तर वऱ्हाडी ही भंडारा, चांदा, वणी, वाशिम, एलचीपूर, बुलढाण्याचा पूर्व भाग या प्रदेशात बोलली जाते. प्रांत, जाती व धंद्यावरून या भाषेचे आणखी उपभेद आढळतात. प्रांतावरून घाटावरची वऱ्हाडी आणि घाटाखालची वऱ्हाडी असा भेद आहे. देशनिष्ठ उपभेद आहेत नागपुरी, बालाघाटी, चांदा वगैरे. जातीनिष्ठ उपभेद आहेत झारपी, धनगरी, कातिया, कुणबी, कुंभारी, महारी, गोवारी. तसेच हळबी हाही एक वऱ्हाडी भाषेचा पोटभेद मानला जातो. वऱ्हाडीचं वेगळेपण पाहता वर्ण प्रक्रिया, त्याचसोबत विभक्ती प्रत्यय, सर्वनाम, क्रियापदे, प्रयोग, कृदंत, शब्दसंग्रह यामध्ये वेगळेपण आपल्याला जाणवून येतं. कर्तरी, कर्मणी, भावे हे तिन्ही प्रयोग पुणेरी भाषेप्रमाणेच ते वापरलेले दिसून येतात. ग्रामीण भागात मात्र कर्मणी व कर्तरी यांचा घोटाळा झालेला दिसतो. मी पाप केलो, ती काम केला, मी नाही मारलो. कृदंतामध्ये या भाषेतील कृदंते सर्वसाधारणपणे मध्यवर्ती मराठीप्रमाणेच आहेत, परंतु त्यांना प्रत्यय लागल्यानंतर त्याची रूपे बदललेली आढळतात. उदाहरणार्थ करायला कराले, चरायला चराले. शब्दसंग्रहाच्या बाबतीत या भाषेतील काही शब्द हे मराठीपेक्षा वेगळेच आहेत. उदाहरणार्थ हाड्या म्हणजे कावळा, हातोली म्हणजे लग्न, डांग म्हणजे झाडाची फांदी, बोने म्हणजे पक्वान, चबरा म्हणजे बडबडा, घुरकरी म्हणजे घाडीवान, वरडी म्हणजे ओळ, रांग, डोलची म्हणजे बादली. याबरोबरच आपण आता हलबी, वऱ्हाडीची पोटभाषा हलबीची आपण विशेष पाहणार आहोत. मराठीतील वऱ्हाडी, खानदेशी आणि कोकणी या प्रमुख बोलीभाषा आहेत. यामधील काही भाषांचे प्रांतिक भेदही आपणास पाहावयास मिळतात. हलबी हा वऱ्हाडी भाषेचा प्रांतिक भेदच आहे. हलबी लोक ही भाषा बोलतात. सुमारे 1 लाखाहून अधिक लोक ही भाषा बोलतात. हलब लोक हे मुख्य अनार्य होत पुढे त्यांनी आर्य संस्कृती स्वीकारली. त्यांची भाषा ही हलबी म्हणून ओळखली जाते. हलबीचे कार्यक्षेत्र पाहता हलब लोक हे मध्य प्रांतातील बस्तूर आणि कणवेकर या भागात आणि चांदा, रायपूर, भंडारा या बाजूच्या आसपास पसरले आहेत. मध्य प्रांताच्या बाहेरही काही ठिकाणी हलबी लोकांची तुरळक वसाहती आहेत. हलबी भाषेत मराठी, उडिया आणि छत्तीसगढी या 3 भाषांचे मिश्रण आढळून येते. शब्द हिंदी पण प्रत्यय मराठी अशी पद्धती या भाषेत दिसून येते. उदाहरणार्थ मी देखले नाही. उच्चार प्रक्रियेच्या बाबतीत तालव्य व्यंजनाचा उच्चार हिंदी तालव्याप्रमाणे होतो, मराठी तालव्याप्रमाणे होत नाही. न ऐवजी न या भाषेत अनेक ठिकाणी येतो. वचा उच्चार ब असा होतो. उदाहरणार्थ वेळ, बेळ. लिंगाच्या बाबतीत या भाषेत नामाचे 2 लिंगे आहेत, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. वचन, सामान्य रूप, क्रियापद रूप, अर्थ, विभक्ती, सर्वनाम या बाबतीत विविधता जाणवते. या भाषेतील सर्वनामाची रूपे पुढील प्रमाणे आपल्याला जाणवतील. मुई, मुह, मुह, मई, मे, आम्ही, आम्ही, अहमम प्रथम पुरुष, तुह, तुई, तू, तुम्ही द्वितीय पुरुष. इतर सर्वनामे तो, ए, जे, जाऊन, कोणाला, काय. एकंदरीत हलबी भाषेत अनेक भाषांचे मिश्रण दिसत असले तरी मराठीचा ठसा या भाषेवर स्पष्ट दिसत असल्यामुळे ही मराठीची पोटभाषा समजायला हरकत नाही. यानंतर आपण
प्रांतिक भेदानुसार निर्माण झालेली अहिराणी बोलीची वैशिष्ट्ये स्पष्ट करणार आहोत. मराठीच्या पोटभाषापैकी खानदेशी ही एक महत्त्वाची पोटभाषा आहे. खानदेशातील अहिर जातीचे लोक या भाषेत आपल्या भाषिक व्यवहार करतात, म्हणून तिला अहिराणी बोली असं म्हटलं जातं. तसेच तिला आरंभीची भाषा असेही नाव, अभिरांची भाषा असेही नाव दिलं आहे. ही बोली पूर्व व पश्चिम खानदेश, नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग, बऱ्हाणपूर, बुलढाणा, नंदुरबारपर्यंतच्या प्रदेशात सामान्यपणे बोलली जाते. खानदेश हा प्रदेश गुजरातला लागून असल्यामुळे या बोलीवर गुजराती भाषेचा विलक्षण परिणाम दिसून येतो. त्यामुळेच ही मराठीची का गुजरातची बोलीभाषा असाही प्रश्न उपस्थित केला जातो. खानदेशाचा उत्तर भाग, सातपुडा पर्वत, तापी नदीच्या खोऱ्यातील प्रदेशात या भाषेचे प्रमाण जास्त आढळते. या प्रदेशात भिल्ल, कातकरी, वारली या लोकांचा भरणा आहे. मथुरा प्रांतातील अभिर आणि आहिर लोक येथे येऊन स्थायिक झाले. त्या लोकांच्या नावावरून या भाषेला अहिराणी असे नाव पडले आहे. अहिराणीची विशेष वैशिष्ट्ये. उच्चार प्रक्रिया. अहिराणी बोलीत स बद्दल छ येतो, उदाहरणार्थ सोड, छोड, सावली, छावली. ळ किंवा ल बद्दल य येतो, उदाहरणार्थ चळचळाट, चैचयाट. डोळा, डोया, जळगाव, जयगाव. झाले, झाय. न बद्दल नेहमी न येतो, उदाहरणार्थ पाणी, पाणी. रच्या पुढे ड आल्यास र बद्दल ल येतो, उदाहरणार्थ रडू, लडू. ओरडणे, ओलडणे. आद्यरस्व बद्दल ई येतो, उदाहरणार्थ विचार, इचार. याचबरोबर विभक्ती प्रत्ययामध्ये सकड, नाकण, वरी, सनीकडा, सवरी. सामान्य रूपामध्ये अहिराणी भाषेत विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाचे सर्वनाम सामान्य रूप होत नाही, उदाहरणार्थ घटले, रामले, रामना, जयगावन. आम्ही, आम्ही, तू, तुम्ही, प्रथमा. मले, माले, आम्हीले, तुले, तुम्हाला, द्वितीया. याचबरोबर शब्दसिद्धी. अहिराणीची शब्दसिद्धी बऱ्याच अंशी मराठीप्रमाणे आहे. तत्सम, ब्राह्मण, दीन, वैभव, धर्म. तद्भव, सुंदर, बंदी, अत्तल्य, प्रसाद. फारसी, इंग्रजी. खानदेशी शब्द, विशिष्ट असे खानदेशी शब्द आढळतात. चिडी म्हणजे चिमणी, अंडोर म्हणजे मुलगा, गावठी म्हणजे गाय. वाक्यप्रचारही काही सापडतात. प्रादेशिक वैशिष्ट्यता दाखवणारे काही वाक्यप्रचार या बोलीत आढळतात. उदाहरणार्थ घरमा नाही दाना, दार से नगरखाना. तेलीत लांबोली एक धर्माबाई. अहिराणी ही गुजरातीची बोली नसून मराठीचीच आहे, कारण शब्दप्रमाण, व्याकरण प्रभाव, वाक्यरचना, वाक्यप्रचार सारे काही मराठी वळणाचेच आहे, हे सिद्ध झालेले आहे. कोकणी बोलीचा अभ्यास करताना प्रांतिक भेदानुसार कोकणी भाषेचा भौगोलिक वैशिष्ट्यानुसार सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यामधील महाराष्ट्रातील प्रदेशाला कोकण असं म्हटलं जातं. उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील गोव्यातील तेरेखोलपर्यंत कोकणपट्टीच्या सीमा मानल्या जातात. ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे जिल्हे, गोवा हे राज्य आणि गोव्याच्या दक्षिणेकडील काही भाग यांचा समावेश कोकणात केला जातो. हा प्रांत कमी रुंदीचा आणि सामान्यपणे 300 मैल लांबीचा आहे. त्यामुळे या प्रदेशाला कोकणपट्टी असे म्हटले जाते. पूर्वी या भागास अपरांत म्हणजे परशुराम भूमी म्हणूनही हा भाग ओळखला जात असे. कोकणी ही मराठीची पोटभाषा. कोकणात समाविष्ट असणाऱ्या विविध भागात या भाषेत व्यवहार केले जातात. थोड्याफार फरकाने त्यात तफावत जाणवते, पण या सर्व बोलींना कोकणी बोली म्हणून संबोधले जाते. प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार उत्तरेकडे बोलल्या जाणाऱ्या बोलीला उत्तर कोकणी आणि दक्षिणेकडे बोलल्या जाणाऱ्या बोलीला दक्षिण कोकणी असे म्हटले जाते. उत्तर कोकणीतील निरनिराळ्या प्रादेशिक भाषांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये विविधता आहे. त्यांच्या जीवनमानात फरक आहे. गुजराती व उर्दू भाषिकांच्या संपर्कामुळे त्यांची वेगळी पोटबोली भाषा व्यवहार आहेत. तसेच स्थानावरून, जातीवरून या भाषेत पोटभेद दिसतात. पोटभेदात उच्चार आणि व्याकरण सारखेच आहे, त्यांच्यात क्वचित फरक दिसून येतो. त्यांच्या स्थानावरून बानकोटी, दमनी, घाटी, माळवी, संगमेश्वरी हे तर जाती धंद्यावरून आगरी, भंडारी, धनगरी, कराडी, किरिस्ताव, कोळी, कुणबी, परभी, ठाकरी असे पोटभेद पडलेले आहेत.
स्थानावरून काही पोटभेद आहेत. बानकोटच्या आसपास मुसलमानांची वस्ती अधिक म्हणून या भाषेत उर्दूच्या खुणा दिसतात. आसमानी बैल. दमन बेट परिसरात ही भाषा बोलली जाते. मावळी ही मावळ खोऱ्यातील बोली आहे. घाटी कोकणालगतच्या सह्याद्रीच्या घाटावर कुलाबा आणि भोर संस्थाने या भागात ही भाषा बोलली जाते. संगमेश्वरी रत्नागिरी जिल्ह्याच्या देवरुख तालुक्यातील लोकांची ही बोली आहे. लोकांच्या बोलण्यात ए आणि ओ हे स्वर ह्रस्व आणि दीर्घ अशा पद्धतीने उच्चारले जातात. उदाहरणार्थ देखील, दिखील, दुता, होता असे उच्चार रूढ आहेत. दर्शक सर्वनाम व संबंधी सर्वनाम यांचे पुल्लिंगी एकवचन ही या भाषेत जरा चमत्कारिक रीतीने होते. उदाहरणार्थ हा, ता, चा या धातूची रूपे पुढील प्रमाणे होतात. होय, होय, व्हायस, होता, हाय, हाय, पाणी, शिरला असा शब्दप्रयोग या भाषेत येतो. करणे या धातूची रूपे करताव, करतायस अशी केली जातात. जाती आणि धंद्यावर आधारित पोटभेद आहेत. त्यात कोळी. उत्तर कोकणात समुद्र सपाटीवर मासेमारी करणाऱ्या कोळी जातींच्या लोकांच्या भाषिक व्यवहाराला कोळी बोली असं म्हटलं जातं. किरिस्ता. वाडवली हा कोकणी भाषेचाच एक प्रकार पाचकळशी जातीत रूढ आहे. त्याचे काही विशेष आहेत. ठाणे जिल्ह्यातील चौकळशी, पायकळशी आणि वाडवळ जातीतील जे लोक उदरनिर्वाहासाठी भाजीपाला आणि फुले यांच्या बागायती शेतीवर जगतात त्यांच्या भाषिक व्यवहाराला वाढवले असं म्हटलं जातं. या भाषेत यचा उच्चार स, श असा होतो. चाकर, साकर, चार, शार. वारली. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली ही आदिवासी जमात आहे. या जमातीच्या बोलीला वारली असं म्हणतात. डहाणू हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेजवळ असल्यामुळे वारलीवर गुजरातीचा प्रभाव पडलेला आहे. त्यांच्या बोलण्यात दीर्घ ह्रस्व उच्चारण्याची लकब आहे. कोठे जातोस याऐवजी कोठे जास, तसेच श किंवा श यांचा उच्चार स असा केला जातो. काथोडी, कातकरी. सह्याद्रीच्या धरण्यातील कातकरी ही अनारी वंशाची जमात आहे. त्यांच्या भाषिक व्यवहारात मराठीपेक्षा उच्चार प्रक्रियेत वेगळापणा दिसून येतो. गुजराती किंवा खानदेशी भाषेसारखाच षष्टीचा प्रत्यय ना आहे. उदाहरणार्थ भासाना बापाचा, बापास बापास, माना माझ्या, तुझा तुना तुझ्या. भिल्ली. सामान्यपणे ही भाषा बोलणारे लोक महाराष्ट्र गुजरात यांच्या सीमेरेषेवर अरण्य प्रदेशातील रहिवासी आहेत. अस्सल कोकणीप्रमाणे सानुनासिक बोलण्याची या भिल्लांची ढब आहे. तू कोण आहास र, केवढा तहा या भाषेत नेहमी वापर चतुर्थीसारखा केला जातो. कुडाळी. कुडाळी देवगड पासून गोव्यातील पंचमहाल व पूर्वेस सह्याद्रीवरील दक्षिणोत्तर पट्टी इतका प्रदेश येतो. तर चित्पावनी. रत्नागिरीच्या उत्तरेलगतच्या प्रदेशात राहणाऱ्या चित्पावन ब्राह्मणांची ही खास भाषा आहे. त्यामुळे तिला एक जातीभाषा म्हणून ओळखली जाते. या भाषेत वाङ्मय नाही, फक्त ब्राह्मणी व लोककथा प्रचलित आहेत. नात्याचे शब्द अकारांत आहेत. उदाहरणार्थ आदर्श, बापूस, नंदस, जाऊस अशा स्वरूपाचे शब्द दिसून येतात. अहिराणी, वराडे आणि कोकणी या मराठीच्या प्रमुख बोल्या आहेत. यातील अहिराणी भाषेशी संलग्न असलेली ही भाषा आहे. डांग या भागात ही भाषा बोलली जाते. डांग हा शब्द अरण्य किंवा जंगल या शब्दाचा अपभ्रंश असावा. हा प्रदेश गुजरात व महाराष्ट्र यांच्या पश्चिमेचा आहे. हा भाग डोंगराळ असून यात कोकणी, भिल्ल, वारली, काथोडी इत्यादी आदिवासी लोकांची वस्ती आहे. डांगीचं क्षेत्र पाहता ही भाषा महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही प्रदेशाच्या सीमावरील प्रांतात ही भाषा बोलली जाते. सोनगस, व्यार, बागलाण, साक्री, नाशिक जिल्ह्याच्या कळवण व सुगराणा भाग, धरमपूर, बासंडा अशा सीमांनी वेष्टीत असलेल्या या भागात डांगी भाषा बोलली जाते. डांगी भाषा मराठीच्या जवळची असल्याने खालील उदाहरणावरून लक्षात येते. डांगी भाषेतील अ, व ओ हे उच्चार मराठीप्रमाणेच आहेत. उदाहरणार्थ बॉस, पोसा हे ग्रामीण मराठी भाषेतील पॉट, पॉर किंवा पॉट, पॉर यासारखे आहेत. ओ उच्चार ही मराठीत आहे तसाच आहे. सर्वनामांची सामान्य रूपे मराठीसारखीच आहेत. डांगीतील काही कृदंते व अव्यय मराठीत आहेत. उदाहरणार्थ करू, म्हणूला, चारूला, जैसनी, जैसली. डांगीत काही सहाय्यक क्रियापदे मराठी वळणाची आहेत. उदाहरणार्थ टाक, टाकी, नासे टाक, लाग, म्हणू लागला, पड, बिलगी पडा.
शब्दयोगी अव्ययाचा उपयोग मराठीप्रमाणेच या भाषेत केला जातो. उदाहरणार्थ मजूर करासाखा, त्यासाठी, शेजाराबरोबर, मुलखावर, उथळपणाखाली. काही रूपांच्या मध्ये स आगम येतो. उदाहरणार्थ बॉसला, शेजास बरोबर. मराठी भाषेच्या वरील खुणा तपासून पाहता असे दिसते की डांगी ही मराठीचीच पोटभाषा आहे. काही लोकांच्या मध्ये डांगी ही गुजरातीची पोटभाषा आहे. काही जण तिला स्वतंत्र भाषा मानून तिचा गुजराती किंवा मराठी भाषेशी काहीही संबंध नाही असे मानतात. या भाषेबद्दल असे मतभेद आहेत. तथापि ही भाषा गुजरात व महाराष्ट्र या दोन्ही प्रदेशाच्या सीमांवरील प्रांतातील बोली असल्यामुळे या दोन्ही भाषांचे विशेष या भाषेत उतरलेले दिसतात. परंतु या भाषेचा व्याकरणिक सांगाडा तपासला असता या भाषेचे स्वरूप मराठी भाषेच्या जवळचे आहे, गुजराती भाषेचे नाही असे दिसून येते. म्हणून तिला मराठीची पोटभाषा मानावयास हरकत नाही. समारोप. महाराष्ट्रातील मराठीचे स्थानिक भौगोलिक वैशिष्ट्यानुसार अनेक प्रकार पडलेले आहेत. कोकणी, घाटी, वराडी, नागपुरी, खानदेशी, अहिराणी अशा काही बोलीभाषा मराठीच्या आहेत. मराठीचे क्षेत्र विस्तृत असून भौगोलिक विविधतेमुळे भाषिक ही विविधता आपल्याला पाहावयास मिळते. धन्यवाद मित्रांनो.